महत्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी आता एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे। आरोपी हर्षकुमार क्षीरसागरनं पोलिसांना 7 पानी पत्र लिहून या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या दबावामुळेच 21.59 कोटींचा घोटाळा केल्याचं म्हटलेलं आहे। क्रीडा उपसंचालकांसह बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हे सर्व केल्याचा उल्लेख त्यांनी पोलिसांना लिहिलेल्या 7 पानी पत्रात केलाय। आपण चौकशीला तयार आहोत। आपल्या नावावरील सर्व संपत्ती विकून क्रीडा विभागाचे पैसे रिकव्हर करू शकता असा दावा सुद्धा त्यानं पोलिसांसमोर केला। या आरोपांच्या संदर्भात विभागीय क्रीडा उपसंचालकांशी आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी फोनवरून संवाद साधला होता। आपण पाहूया। सर नमस्कार, सचिन बडे बोलतोय लोकशाही मराठीमधून। हां नमस्कार सचिन जी बोला। सर आपलं नाव जे आहे ते तुम्ही पाहिलं असेल, एक पत्र आलंय त्यामध्ये आलंय। हो सर मला तुम्हाला भेटायचं होतं, प्रतिक्रिया घ्यायची होती तुमची। नाही सांगा ना सर, ओरल घेऊन टाका की प्रतिक्रिया, तुम्ही सांगून द्या तुम्ही असं असं सांगितलेलं आहे। बरं, रेकॉर्डिंग करतो सर मग तुमची, तुम्ही रेकॉर्डिंगवर सांगून द्या सर। हो चालेल। सर तुमचं नाव जे आहे या प्रकरणामध्ये आलंय, त्यांनी असं सांगितलंय की वरिष्ठांनीच मला हे सर्व काही करायचं सांगितलं आणि त्यानंतर मी हे काही सर्व जो काही प्रकार घडलाय तो केलाय। सचिन जी या प्रकरणाची आता पोलीस चौकशी सुरू आहे। 3 लोक आतापर्यंत अटकेत गेलेले आहेत, बाकीच्यांचा तपास सुरू आहे। जे काही चौकशी होईल, जो काही तपास होईल पोलिसांचा, त्यातून सगळी सत्य परिस्थिती येईल समोर। बरं सर, तुमचं एक चांगले अधिकारी म्हणून अशी देखील एक ओळख आहे, मात्र अशा वेळेला यांनी तुमच्यावर एक आरोप केला आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय मत असणार, मला काय आनंद थोडी होईल सचिनजी, मला तर वाईटच वाटणार आहे ना या गोष्टीचं। तुमच्यावर आता आरोप केल्याच्या नंतर तुम्ही काय सांगाल, ते आरोप कसे आहेत नेमकं? मी सांगतोय ना की मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहे आणि पोलिसांकडे चौकशी सुरू आहे, सत्य समोर येईल लवकरच। ओके सर, धन्यवाद सर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।